नमस्कार मंडळी, शोभा किचन रेसिपी या आपल्या एडिशनमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे। आज आपण एकदम झटपट नाश्ता रेसिपी बनवत आहोत, तो म्हणजे ताकातला बेसन ढोकळा। चला तर मग सुरू करू। एका मोठ्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी चाळून घेतलेलं बेसन पीठ घ्यायचं। आता त्याच्यामध्ये एक वाटी हे थोडंसं आंबट ताक आहे हे टाकून घ्यायचं। आता हे मिक्स करून घेऊ। हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं करून ताक घालायचं आहे। चांगलं हाताने फेटल्यासारखं करूनच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारचं बॅटर होईपर्यंत आपल्याला त्यामध्ये ताक वापरायचं आहे। आता ह्याला 10 ते 12 तास चांगलं झाकून ठेवायचं आहे। तर इथे आपलं बेसन ताकामध्ये 10 ते 12 तास मुरून झालेलं आहे। आता आपण बघूया। हे बघा मस्त त्याला जाळलेली आहे। हे बघा आता हे मिक्स करून घ्यायचं। जरा हलवून घेऊ। आता याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी पाव चमचा खायचा सोडा टाकून घ्यायचा। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर इथे चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता इथे गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर हे इडलीचं भांडं ठेवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये अर्धा तांब्या पाणी ओतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये अशी ही गोल रिंग आहे ती ठेवून घ्यायची। आता इथे कुकरचा डबा घेतलेला आहे, यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि हे चांगलं पसरवून घ्यायचं। सगळीकडूनच असं लावून घ्यायचं तेल, कडेनं पण लावून घ्यायचं थोडंसं। आता हे तेल लावून पसरवून झालेलं आहे। आता हे बॅटर यामध्ये लगेच ओतून घ्यायचं। यामध्ये सोडा इनो काही टाकलं की लगेच पटकन अशा भांड्यामध्ये ओतून घ्यायचं। आता थोडंसं टॅप करून घ्यायचं। आता इथे स्टीमरमधलं पाणी गरम झालेलं आहे। आता हा डब्बा याच्यामध्ये ठेवून घ्यायचा। याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिटे वाफवून घ्यायचं। तर इथे 15 मिनिट झालेले आहेत। आता आपण याचं झाकण काढून घेऊ। आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता बघू ढोकळा वाफून झाले का, तर सुरीनं चेक करून घ्यायचं आहे। मध्ये सुरी टाकून घ्यायची। तर हे बघा सुरीला काही चिटकलेलं नाही आहे, तर आपला इथे ढोकळा परफेक्ट वाफून झालेला आहे। आता आपण याला खाली काढून घेऊ। तर इथे हातामध्ये कपडा घेऊन हे भांडं असं उतरून घ्यायचं। आता इथे थोडंसं थंड करून घेतलेलं आहे। आता एक कडेने सोडून घेऊ। आता इथे अशा प्रकारे याच्यावर एक ताट ठेवायचं आणि नंतर हे पालथं करून घ्यायचं। त्याच्यावर थोडंसं आणून घ्यायचं। बघूया आपला ढोकळा निघालाय का। हे बघा मस्त असा आपला ढोकळा एकदम छान प्रकारे बाजूला झालेला आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। आता आपण गॅस चालू करून घेऊ। गॅस बारीक करायचा आहे आणि त्यावर एक हे फोडणीचं पात्र ठेवायचं आहे। आता याच्यामध्ये एक माप तेल टाकून घ्यायचं आहे। आता तेल थोडंसं गरम होऊ देऊ। आता इथे तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये 1 चमचा
मोहरी, 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। आता इथे जिरं मोहरी थोडंसं तडतडू द्यायचं आहे। आता इथे जिरं मोहरी तडतडला आहे। याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि 4-5 कढीपत्त्याची पाने घेतले टाकून घ्यायचं। आता आपण गॅस बंद करून घेऊ। आता ही फोडणी आपण ढोकळ्यावर टाकून घ्यायची, पसरवून टाकून घ्यायचं आहे। आता त्याला पसरवून घेऊ। आता आपण हा ढोकळा कट करून घ्यायचा आहे। तर आपण अगोदर उभा कट करून घेऊ। हा ढोकळा खायला खूप छान लागतो। आज आपण ताकातला बेसनचा ढोकळा बनवत आहोत। मंडळी, याआधी सुद्धा आपण खमण ढोकळा ही रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तो तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करून पाहू शकता। आता ताट फिरवून घ्यायचं। अशा प्रकारे कापून घेऊ। तर इथे आपण बघूया। तर हे बघा, असा मस्त ढोकळा बनलेला आहे। हे बघा, जाळीदार ढोकळा बनलेला आहे। इथे आपला ताकातला बेसन ढोकळा बनवून तयार आहे। तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि कसा वाटला तो कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।